श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही माहिती बघणार आहोत. ती आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. जर तुम्हाला खूप काही कर्ज आहे, खूप काही अडचणी आहेत, काही मार्ग सापडत नाही आहे आणि त्या मार्गांमधून तुम्हाला जशी हवी तशी प्रगती, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, तर हे काही उपाय तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरून बघा आणि याचे फायदे तुम्हाला कितपत होतात हे स्वतःच अनुभव करा. सर्वप्रथम, जर तुमच्यावर कर्ज असेल तर कधीही कर्जफेड करताना ते शक्यतोवर मंगळवारच्या दिवशीच परत करा आणि शक्य तितके वेळेस लक्ष ठेवा की कधीही कर्ज घेताना मंगळवारी घेऊ नका, कारण ते अधिक वाढतच जाते. त्यामुळे श्री गणेशाची उपासना करणे आणि माता लक्ष्मीची उपासना करणे सुरू ठेवा. तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील. तुमच्या घरी लक्ष्मीचा चिरकाल निवास होताना तुम्ही अनुभव कराल. जर तुम्ही हे करून पाहिले नसेल तर नक्कीच करून पहा. आपल्या घरात बरकत राहावी, नेहमीच कटकटी, भांडणे आणि खूप काही त्रास होऊ नये यासाठी सर्वप्रथम घराकडे अधिक थोडे लक्ष द्यावे. घरात स्वच्छता, निर्मळपणा निरंतर ठेवत राहावा आणि घराचे उंबरठ्यावर हळदीचे लेपन गुरुवारी, शुक्रवारी तुम्ही करू शकता. त्यामुळे अधिक लक्ष्मी माता आकर्षित होते. तुम्ही जर हे अनुभव घेतले नसतील तर करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा देखील आपल्या जीवनात उपयोग होईल आणि तुम्ही पाहाल की घरात बरकत वाढत आहे, धन वाढतच जात आहे. हे छोटे उपाय वाटत असले तरीही फार त्याचे प्रभावी उपाय आहेत. म्हणून हे करून पाहत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करून पहा. शक्यतोवर संध्याकाळी कुठलेही व्यवहार करणे टाळा. जसे काही खरेदी करायची असेल तर दिवसभरात तुम्ही 6-6:30च्या आत करू शकता. शक्यतोवर जर होत असेल तर संध्याकाळच्या वेळेस काही वस्तू घेणे टाळा किंवा खरेदी करणे टाळा. आणि कारण पैसे तुम्ही तुमच्या हातून दुसऱ्यांना देत असता. जरीही आजकाल खूप काही ऑनलाईन झाले आहे तरीही हे काही प्रमाणात पाळले तर तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळण्याचे काही नवीन मार्ग दिसू लागतील. हे काही दिवस पालन केल्यास तुम्हाला खूप काही फरक दिसून येईल. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी दर शुक्रवारी आपल्या घरातील स्त्रीला आणि माता महालक्ष्मीला किंवा देवीच्या एखाद्या मंदिरात, मग ते मंदिर दुर्गा मातेचे असो किंवा कुलस्वामिनीचे असो किंवा तुळजाभवानीचे, जे मंदिर तुम्हाला जवळपास घराच्या आसपास असेल तिथे जाऊन दर शुक्रवारी 1 गुलाबाचे फूल आणि गजरा असे 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार लगातार करून पहा. खूप काही मोठा खर्च नाही, पण हे केल्याने तुम्ही पाहाल की घरातील स्त्रीही तुमच्यावर नाराज राहणार नाही, घरात कलह, वादविवाद होणार नाहीत आणि त्यामुळे आपोआप असे काही मार्ग निघून येतील ज्यामुळे तुमच्या घरात शांतता, विपुलता आणि भरभराट येऊ लागेल. देवीला गजरा किंवा गुलाबाचे फूल अर्पण केल्यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती वाढतच जात आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती अधिक होऊन तुम्ही सुखी व्हाल. त्याचप्रमाणे पैशाचा व्यवहार करत असताना निरंतर मनात लक्ष्मी माता, तुम्ही माझ्याकडे परत या असे देवीला सांगून त्या पैशांना, त्या नोटांना लक्ष्मी स्वरूप मानून समोरच्याला द्या. त्यामुळे तुम्ही अधिक लक्ष्मी प्राप्ती करू शकाल. या गोष्टी ऐकत असताना तुम्हाला जरी छोट्या वाटत असतील तरीही हे उपाय आहेत. हे करून पहा आणि आपल्या घरात भरभराट, सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा चिरकाल निवास राहील. त्यामुळे तुमच्यावरचे हळूहळू जे काही कर्ज असेल ते कमी होईल आणि तुम्ही घरात सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल. अगदी सोपे आणि काही सहज नियम आहेत. जर ते तुम्ही पालन केले तर तुम्ही खूप काही परिवर्तन पाहाल. हे अनुभव करून पहा, कारण ते सर्व काही अनुभव आम्ही स्वतः घेतले आहेत. त्याने खूप काही फरक होतो. तुम्हाला जर ही माहिती पटली असेल, आवडली असेल तर नक्कीच या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम स्वामिनी आपले निरंतर स्वागत करते. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.